बोले काय रे. बघा, एक्झिट पोल हा एक फ्रॉड आहे. एक्झिट पोल हा एक फ्रॉड असतो. हरियाणामध्ये काँग्रेस बरं का, काँग्रेस 60च्या वर जागा जिंकली असा एक्झिट पोल होता. 60च्या वर काय झालं आपण पाहिलं. लोकसभेला 400 पार अशा प्रकारचे एक्झिट पोल तयार करून घेतले होते. काय झालं आपण पाहिलं. लोकांनी मतदान केलेलं आहे. मतदान गुप्त असतं हे सगळ्यांना माहीत आहे. तरी काही लोक हे उपद्व्याप करतात आणि गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात. महाविकास आघाडी महाराष्ट्रात 26 तारखेला सत्तेवर येत आहे. 23ला निकाल लागतील. 26ला सरकार स्थापन करू. 23 तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा आमच्या एकत्रित निवडून येत आहेत. त्याच्यामुळे ह्या एक्झिट पोलवरती कोणी विश्वास ठेवू नये. हे भारतीय जनता पक्ष, मिंदे गट यांचे फार मोठं षडयंत्र आहे. आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा एक संशोधनाचा विषय. पाहायला गेलं बरोबर भाजपमध्ये जास्त मतदान झालं म्हणजे भाजपला झालं, महायुतीला झालं. खऱ्या अर्थाने सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडे येतील का? बघा, सत्तेच्या चाव्या येतात की फक्त कुलूप येत आहे. हा, हे आता परवा 72 तासांनी ठरेल ना. 72 तासांनी ठरेल. प्रचंड पैसे त्यांनी वाटलेले आहे. पैशाचा पाऊस पाडलेला आहे. यंत्रणांचा गैरवापर केला आहे. तरी सुद्धा ही निवडणूक जी आहे ही पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेलेली निवडणूक आहे. आणि आम्हाला खात्री आहे की या राज्याच्या जनतेनं पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता महाराष्ट्रासाठी निवडणूक ही मतदान केलं. आमचं स्पष्ट मत होतं की महाराष्ट्र हवाय की अदानी राष्ट्र हवाय. आजच अडाणीवरती अमेरिकेत वॉरंट निघालेलं आहे. आम्ही जे म्हणतोय ना, हमने जो कहा था, मी जे सांगितलं होतं, आम्ही सांगत होतो की महाराष्ट्र की अडाणी राष्ट्र, हे महाराष्ट्र विकायला काढलेलं आहे अडाणीला. आणि आज ट्रम्प सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनानं अडाणीच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलेलं आहे. $250 मिलियन करप्शन लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला टेंडर्स मिळवण्यासाठी. महाराष्ट्रामध्ये धारावी असेल, एअरपोर्ट असेल, अन्य अनेक महत्त्वाचे टेंडर्स आहेत, MSCB असेल, त्याच्यामध्ये सुद्धा गौतम अडाणीनं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्याशी संगनमत करून, भ्रष्टाचार करून ही सगळ्या जागा आणि टेंडर्स बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करू या सगळ्या विषयावर. म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा टाकलेला आहे. कोण म्हणताय असं? तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 23 तारखेला 10:30-11 वाजता मी तुम्हाला सांगेन कोण मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा. अजून निवडून यायचे आहेत ना. अजून हे सगळे लोक निवडून यायचे आहेत. संख्या किती होते, काय होते, पण मी इतकंच सांगेन काँग्रेस, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, या तिघांना मिळून सत्ता स्थापने इतकं बहुमत आम्हाला प्राप्त होत आहे. बताइए. एग्जिट पोल में महाविकास आघाड़ी को एज नहीं मिल रहा है, महायुति। देखिए क्या होता है एग्जिट पोल, किसने किया एग्जिट पोल. देखिए लोकतंत्र में जो मतदान होता है वो सीक्रेट होता है. लोग अपनी बात हमेशा खुलकर नहीं कहते. महाराष्ट्र में इस बार यही हुआ है. कोई आप सैंपल सर्वे 2-4 हजार लोगों का स्टेट में ले लेंगे और कहेंगे ये जीत रहा है, वो जीत रहा है. हरियाणा में कांग्रेस जीत रही थी एग्जिट पोल के अनुसार. क्या हुआ भाई? हाँ, क्या हुआ? लोकसभा में मोदी जी को 400 पार
दिखा रहे थे एग्जिट पोल वाले, सभी बड़े बड़े चैनल वाले। क्या हुआ आप देखिए, 23 तारीख को 10 बजे तक 11 बजे तक पूरा फैसला आ जाएगा। हम 160 165 सीटें जीतने जा रहे हैं। सर कल शाम तक जब वोटिंग हो रही थी उसी समय नाना पटोले जी की तरफ से एक बयान आया है जिसमें उनका कहना है कि कांग्रेस के नेतृत्व में महाविकास आघाड़ी सरकार बनने जा रही है, तो क्या ये मान लिया जाए कि कांग्रेस का अगला मुख्यमंत्री होगा? नहीं, मैं ये नहीं मान लूंगा और कोई नहीं मानेगा कि महाविकास आघाड़ी की सरकार हम बैठकर तय करेंगे। अगर नाना पटोले जी ने ऐसा कहा है और नाना पटोले जी को कांग्रेस हाईकमांड ने कहा है कि आप मुख्यमंत्री बन रहे हो, तो राहुल गांधी, प्रियंका, सोनिया, खड़गे साहब ने इस प्रकार से ऐलान करना चाहिए। बिटकॉइन वाले मामले में सर ये बिटकॉइन वाला बोगस है, फालतू है। अडानी पर जो मामला हुआ है अमेरिका में और ट्रम्प प्रशासन ने उसका अरेस्ट वारंट उनको अरेस्ट करने के लिए वारंट निकाला है। ये देश के लिए, मोदी जी के लिए, पूरे बीजेपी के लिए शर्म की बात है। अडानी की वजह से मोदी जी ने इस देश को एक धब्बा लगाया है। अडानी पर जो मामला हुआ है अमेरिका में और ट्रम्प प्रशासन ने उसका अरेस्ट वारंट उनको अरेस्ट करने के लिए वारंट निकाला है। ये देश के लिए, मोदी जी के लिए, पूरे बीजेपी के लिए शर्म की बात है। अडानी की वजह से मोदी जी ने इस देश को एक धब्बा लगाया है। आपको बताना चाहता हूं, हिंडनबर्ग वगैरह लोगों का जो चल रहा था ना, उनको क्लीन चिट देने वाले लोग हैं। इसलिए तो महाराष्ट्र में जो लड़ाई हुई चुनाव की कि हम महाराष्ट्र को अडानी राष्ट्र नहीं बनाना चाहते हैं, सब कुछ खरीद लेंगे, सब कुछ बेच देंगे। महाराष्ट्र में धारावी से लेकर एयरपोर्ट तक सब कुछ अडानी को बेच दिया। कैसे बेच दिया? क्योंकि चुनाव में 2000 करोड़ से ज्यादा पैसा अडानी का यहाँ आया है। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रधानमंत्री मोदी जी, गृहमंत्री अमित शाह जी, 2000 करोड़ से भी ज्यादा पैसा इस चुनाव में खर्चा हुआ है। वो पूरा पैसा अडानी का है। ये करप्शन है, ये ब्राइब है। और इस प्रकार के ब्राइब के लिए ही ट्रम्प प्रशासन ने गौतम अडानी के खिलाफ अरेस्ट वारंट जारी किया है। यह हमारे लिए, देश के लिए शर्म की बात है। ऐसे व्यक्ति के हाथ में देश का पूरा उद्योग मोदी जी दे रहे हैं और पूरी अर्थव्यवस्था मोदी जी दे रहे हैं। डेफिनेटली, इसीलिए तो 2000-3000 करोड़ का जो पैसा डाल दिया ना हमको हराने के लिए, कि हम लोग भी ट्रम्प प्रशासन की जरा जांच करेंगे। और एक नहीं, ये लोगों के ऊपर 100 से ज्यादा अरेस्ट वारंट निकल सकते हैं। तो संजय सिरसाट स्वतः हरतोय तो दुसरीकडे पाहिलं तर केदार दिघे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे दारू आणि पैसे वाटपासंदर्भात। केदार शिंदेवर दारू आणि पैसा वाटपासंदर्भात गुन्हा दाखल झाला असेल तर अशा प्रकारचा सगळ्यात पहिला गुन्हा एकनाथ शिंदेवर व्हायला पाहिजे। पैसे वाटपासंदर्भात जर केदार दिघ्यांवरती गुन्हा दाखल झाला असेल तर अशा प्रकारचा विनोद तावडेवरती गुन्हा दाखल झाला पैसे वाटपाचा? नाही झाला। पैसे पकडले, त्या हॉटेलमध्ये काही संशयास्पद महिला नाही पकडलं, गुन्हा दाखल झाला का विनोद तावडेंवर? नाही। अख्ख्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिंद्यांचे पैसे पकडले। नाशिकच्या ताज हॉटेलमध्ये 3 कोटी रुपये पकडले। कोणावर गुन्हा दाखल झाला मला सांगा? महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती या संदर्भातला पहिला गुन्हा FIR लॉन्च व्हायला पाहिजे। केदार दिघेवरती काय गुन्हा दाखल करताय? आनंद दिघ्यांच्या पुतण्यावर, वारसदारावर। हे तुमचं दिघ्यांचं प्रेम आहे। सुहास कांदेनी कोण आहेत? ते आमदार आहेत। त्यांनी जर भुजबळांना धमकी दिली असेल, तुझा मर्डर होईल, मी हे टीव्हीला पाहिलं, तर निवडणूक आयोग, विद्यमान गृहमंत्री फडणवीस यांची काय जबाबदारी आहे की नाही? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जबाबदारी आहे की नाही? एक आमदार दुसऱ्या उमेदवाराला तुझा आज संध्याकाळपर्यंत मर्डर होईल, फिक्स आहे तुझा मर्डर, आणि आम्हाला म्हणता तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा वापरता? तुमचे लोक काय भाषा वापरतात? मर्डरची भाषा वापरतायत।
आणि हे देवेंद्र फडणवीस सारखे लोक जे आहेत गृहमंत्री पदावर, मुख्यमंत्री पदावरची माणसं, अमित शहा गृहमंत्री, हा काय चाललंय या राज्यामध्ये? चला, थँक्यू. सर, एकनाथ शिंदे ने कल कहा है कि 2019 देखिए, ये अपक्ष हमारा नंबर कम नहीं हो जाएगा. आप तो बात कर रहे हैं कि अपक्ष या छोटे दल, हम और हमारे सभी साथी, छोटे छोटे दल जो है, शेका पार्टी है, समाजवादी पार्टी है, हाँ, लेफ्ट के लोग हैं, हम सब मिलकर हमारे पास सरकार बनाने के लिए बहुमत का आंकड़ा हम पार कर रहे हैं. हम 160 या 165 तक सीटें जीत रहे हैं. मैं आपको दावे के साथ कहता हूँ. कुठे आहे?